चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, तसेच सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित या ठिकाणी शिकणार आहोत, की ज्यामध्ये आपण अंकगणित फाउंडेशन ऑनलाईन क्लास प्लस सराव संच या ठिकाणी आपण शिकणार आहोत. बघा, तर यामध्ये आज घेणार आहोत बघा आपण संख्या अंकात दिलेले असेल तर अक्षरात लिहिणे व अक्षरात दिलेले असेल तर अंकात लिहिणे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हा एक चार्ट तयार करून घ्यावा याचा, की जो आहे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी आणि 10,00,00,000. त्यालाच इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर बघा 1 किंवा युनिट, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अशा पद्धतीने. मग आता एक्झाम्पल नंबर 1 घेऊयात आपण. बघा 12,354 ही संख्या अक्षरात लिहा. राईट धिस नंबर इन वर्ड्स. अक्षरामध्ये लिहायचं. मग सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, दिलेली संख्या दिलेल्या चार्ट मध्ये राईट टू लेफ्ट या प्रकारे लिहून घ्या. बघा मग राईट टू लेफ्ट 4 हा अंक इथे घेऊया. 5, 3, 2, 1. ह्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर एकच अंक असेल तर एकक असताना 1 2 3 4 5 अशा प्रकारे वाचन करावे. जर संख्या 2 अंकी असेल तर 2 अंक एकत्रित मिळून वाचावेत, म्हणजे 5 व 4 मिळून 54, 54. किंवा तिसरा अंक असेल तर तो सेपरेट वाचन करावा. शतक स्थानचा, 100 स्थानचा 300 किंवा 300. बघा त्यानंतर हजार स्थानी अंक असेल तर त्याचं वाचन हजार स्थानी वेगळं करावं किंवा लिखाण वेगळं करावं. बघा 2000 किंवा 2000. जर 1000 आणि 10,000 मिळून दोन अंक असतील तर त्यांचं वाचन एकत्रित करावं. त्यानंतर लक्ष, जर लक्ष असेल तर त्याचं वाचन वेगळं, किंवा लक्ष व दशलक्ष दोन्ही स्थानी अंक असेल तर त्यांचं एकत्रित वाचन करावं. मग स्टेप बाय स्टेप चालूया. सर्वप्रथम आपण काय केलं, फक्त दिलेल्या चार्ट मध्ये अंक राईट टू लेफ्ट या प्रकारे भरून घेतले. त्यानंतर आता वाचन अथवा लेखन हे सेम असते. जे वाचन करतो तेच लेखन करावं याचं असते अक्षरात किंवा इन वर्ड्स. बरोबर आहे. मग आता हे कसं, तर लेफ्ट टू राईट करायचं. बघा मग सर्वप्रथम बघा 1000 व 10,000, 1000 व 10,000, 1000, 10,000 यांचं एकत्रित वाचन करूया. बघा मग हजार स्थानी आहे 2, म्हणजे याची किंमत 2000. तर 10,000 स्थानी आहे 1, म्हणजे याची किंमत 10,000. मग यांचं एकत्रित 10,000 आणि 2,000 होणार बघा 12,000. त्यानंतर शतक स्थानी आहेत बघा 3. शतक म्हणजे 100 स्थानी, म्हणजे 3 शतक म्हणजे 300. ह्याचं लेखन करूया 300. त्यानंतर 5 व 4 यांचं एकत्रित 54. ह्याच इंग्लिश मध्ये कसं होतं बघा 12,000 300 54. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता ही दिलेली संख्या आहे बघा 500,505 ही संख्या अक्षरात लिहा किंवा राईट धिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम दिलेल्या चार्ट मध्ये आपण राईट टू लेफ्ट या प्रकारे काय करू, तर अंक टाकून घेऊया. मग हा 5 0 5 0 0 5. बघा
आता आपण राईट टू लेफ्ट यांना फक्त चार्ट मध्ये अंक टाकले. आता यांचं वाचन अथवा लेखन लेफ्ट टू राईट करत चालूया. बघा सर्वप्रथम काय आहे 5 लक्ष्यस्थानी आहे. मग ह्याचं लेखन काय करायचं 5 लक्ष. त्यानंतर 0 सोडून द्या. नेक्स्ट मध्ये हे 5 आहे. बघा 5 आहेत ना तर 5 लिहून घेऊयात. बघा पण हे 5 कोणत्या घरात आहेत चार्ट मध्ये शतकाच्या घरात आहे म्हणजे 500. त्यानंतर 0 सोडून द्या. नेक्स्ट 5 एकक स्थानी आहेत म्हणून त्याची किंमत फक्त 5. म्हणजे थोडक्यात दिलेल्या संख्या अक्षरात कशी लिहिली आपण 5 लक्ष 505 बरोबर आहे. बघ त्यालाच इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर बघा 5 कुठे आहे लॅक. मग 5 लॅक 0 सोडून द्या. हे 5 आहेत बघा 100 मध्ये म्हणजे 500. त्यानंतर नेक्स्ट 5 काय सांगता येईल 5 ला 505. नेक्स्ट मध्ये बघा या ठिकाणी पण दिलेली संख्या आपण चार्ट मध्ये पहिले लिहून घेऊया. लेफ्ट टू लेफ्ट. बघ 6 5 4 2. मग आता लेखन चार्ट मध्ये राईट टू लेफ्ट. आता वाचन अथवा अक्षरात लेखन हे आपण लेफ्ट टू राईट करूया. मग सुरुवातीला बघा 1000 व 10000 यांना एकत्रित वाचन करूया. हे बघ 1000 स्थानी 4 म्हणजे किंमत 4000. 10000 स्थानी 2 म्हणजे 10000 2 वेळा म्हणजे 20000. 20000 4000 एकत्रित 24000. मग ह्याचं लेखन करूयात बघा आपण 24000. नेक्स्ट 4 आहे बघा शतक स्थानी. बघ 4 शतक म्हणजे 400. त्यानंतर 5 आणि 6 यांचं एकत्रित 56. ह्यालाच इंग्लिश मध्ये काय सांगता येते 24,000. $400. $56. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता या ठिकाणी 3 2 4 3 ही संख्या अक्षरात लिहा. राईट दिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम काय करायचं राईट टू लेफ्ट. चार्ट मध्ये अंक टाकून घेऊया 3 4 2 3. चार्ट मध्ये टाकल्यानंतर यांचं वाचन अथवा लेखन लेफ्ट टू राईट. सर्वप्रथम 3 आहेत बघा 1000 स्थानी म्हणजे 3 चं वाचन 3 आणि कोणत्या घरात आहे चार्ट मध्ये हजाराच्या म्हणजे 1000. नेक्स्ट 2 आहेत बघा शतकाच्या घरात म्हणजे 2 आणि 2 शतक म्हणजे 200. त्यानंतर 4 व 3 मिळून 43. ह्याच इंग्लिश मध्ये कसं बघा 3000. $200. $43. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा मला
मग नेक्स्ट नंबर आहे बघा आपल्याला दिलेला 543 ही संख्या अक्षरात लिहा. राईट दिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम राईट टू लेफ्ट चार्ट मध्ये अंक टाकूयात. मग काय 3 4 5 3 4 5. मग आता वाचन अथवा लेखन अक्षरात लेखन कसं करतो आपण लेफ्ट टू राईट बघा. मग लक्षस्थानी सर्वप्रथम येतात 5 5 आहे तर लिहून घ्या. पण त्यांचं स्थान कोणतं आहे चार्ट मध्ये लक्ष. मग लक्ष लिहूया 5 लक्ष. त्यानंतर 1000 व 10000 मिळून एकत्रित वाचन करूया. 43 लिहून घेऊया. 1000 व 10000 मिळून एकत्रित झाले 43,000. नेक्स्ट वाचन करूया. शतक स्थानी 5 अंक आहे. मग 5 पण तो शतकाच्या घरात आहे शेकड्याच्या घरात आहे म्हणून 500 आणि नेक्स्ट मध्ये सांगतात बघा 43. ह्याच इंग्लिश मध्ये शॉर्ट मध्ये 5,43,000 43 म्हणजे 43 1000 500 म्हणजे 500 43 43. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा 6006 ही संख्या अक्षरात लिहा. मग राईट धिस नंबर इन वर्ड्स. सर्वप्रथम दिलेले अंक चार्ट मध्ये राईट टू लेफ्ट लिहून घेऊया. मग 6 0 0 0 0 0 0 6. मग आता लेखन अथवा वाचन लेफ्ट टू राईट. सर्वप्रथम 6 तर लिहून घेऊया 6. पण कोणत्या घरात आहे 10,000च्या घरात आहे. मग 6 जर 10,000च्या घरात असेल तर त्याची किंमत 60,000. मग लिहूया तर 60,000. त्यानंतर 00चं वाचन अथवा लेखन करण्याची गरज नाही. सर्वात शेवटी आहेत बघा 6 पण कोणत्या घरात आहे एककाच्या. मग एककाच्या घरात असेल तर 6च लिहूया. म्हणजे त्याचं वाचन कसं करता येईल बघा 60,000. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. काय नंबर दिलेला आपल्याला 500005 ही संख्या अक्षरात लिहा. म्हणजे राईट धिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम अंक चार्ट मध्ये टाकून घेऊया. 5 0 0 0 0 0 5. मग आता राईट टू लेफ्ट आपण चार्ट मध्ये लिहिले तर वाचन अथवा लेखन लेफ्ट टू राईट करूया. मग सर्वप्रथम 5 कोणत्या घरात आहे 10 लक्षच्या. 10 लक्ष तर लक्षच्या घरात असते तर 5 लक्ष किंमत. पण ते 10 लक्षच्या घरात आहे मग 50 लक्ष किंमत. म्हणजे सांगता येईल बघा 50 लक्ष. नेक्स्ट 00चं वाचन अथवा लेखन करण्याची गरज नाही. शेवटी आहेत बघा 5 एककाच्या घरात म्हणून फक्त किंमत 5 लिहूया. म्हणजे काय सांगता येईल 50 लक्ष 5. यालाच इंग्रजीमध्ये कसं बघा 50 लाख. हा
नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट नंबर इज 50500005. ही संख्या अक्षरात लिहा. राईट धिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम राईट टू लेफ्ट अंक चार्ट मध्ये लिहून घेऊया. मग हे बघा 5 0 0 5 0 5. आता ह्याचं वाचन अथवा लेखन लेफ्ट टू राईट. मग सुरुवातीला घेऊयात बघा 5. पण 5 कुठे आहेत बघा 10 लक्षच्या घरात आहेत म्हणजे 50 लक्ष. नेक्स्ट 5 कोणत्या घरात आहेत बघा 10,000च्या घरात म्हणजे 50,000. नंतर 0 0 सोडून द्या. मग नेक्स्ट 5 आहेत एककाच्या घरात म्हणजे किंमत 5. ह्याच इंग्रजी रूपांतर होते बघा 50 लक्ष म्हणजे 50 लाख. $50,000. हा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येईल बघा आपल्याला. नेक्स्ट नंबर इज 55667543. ही संख्या अक्षरात लिहा म्हणजे राईट धिस नंबर इन वर्ड्स. मग सर्वप्रथम चार्ट मध्ये अंक टाकून घेऊया. 3 4 5 3 4 5 7 6 6 5 5. मग चार्ट मध्ये लिहिल्यानंतर आता लेफ्ट टू राईट याचं वाचन करूया अथवा लेखन करूया. बघा सर्वप्रथम 5 कोटीच्या घरात आहे म्हणून लिहूया 5 कोटी. नेक्स्ट 5 10 लक्षच्या घरात आणि नेक्स्ट 6 लक्षच्या घरात म्हणजे लक्ष आणि 10 लक्ष एकत्रित मिळून वाचूया 56 लक्ष. नेक्स्ट 6 10,000च्या घरात तर 7,000च्या घरात एकत्रित वाचूया 60,000 आणि 60,000 म्हणजे 67,000. नेक्स्ट 5 आहे शतकाच्या घरात म्हणजे 500. नेक्स्ट 4 व 3 यांचे एकत्रित वाचन करूया 43. ह्यालाच जर इंग्रजीमध्ये म्हटलं तर 5 कोटी म्हणजे 5 करोड. छप्पन्न लक्ष म्हणजे 56 लाख. सदुसष्ट हजार म्हणजे 67,000. पाचशे म्हणजे 500. 43 म्हणजे 43. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते आपल्याला 5656565655. ही संख्या अक्षरात लिहा. राईट धिस नंबर इन वर्ड्स. सर्वप्रथम दिलेले अंक चार्ट मध्ये राईट टू लेफ्ट लिहून घेऊया. बघा 5 6 5
5 6 5 6 5 6 5 6 5. मग आता याचं वाचन अथवा लेखन लेफ्ट टू राईट. सर्वप्रथम हाय कुठे आहेत बघा, 10 कोटीच्या घरात म्हणजे 50 कोटी, आणि हे 6 कुठे आहेत तर कोटीच्या घरात म्हणजे 6 कोटी. मग 50 आणि 6 म्हणजे 56 कोटी. एकत्रित वाचन करूया 56 कोटी. त्यानंतर लक्ष आणि 10 लक्ष यांचं एकत्रित वाचन करूया 56 लक्ष. नेक्स्ट 1000 आणि 10,000 मिळून एकत्रित वाचन करूया 56,000. हंड्रेड शतक स्थानच्या अंकाचं स्पेशल वाचन करूया 500. नेक्स्ट एकक व दशक मिळून 65. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, फक्त शतकाचं वाचन स्पेशल करावं, म्हणजे सोबत एकक व दशक असेल तर मिळून वाचन करावं, 1000 व 10,000 असेल तर मिळून वाचन करावं, लक्ष व 10 लक्ष असेल तर मिळून वाचन करावं, कोटी व 10 कोटी असेल तर मिळून वाचन करावं, अब्ज व 10 अब्ज असेल तर त्यांचं मिळून वाचन करावं. फक्त शतकाचं 100 स्थानच्या अंकाचं स्पेशल वाचन करावं. याचंच इंग्रजी रूपांतर होते बघा 56 करोड 56 लक्ष म्हणजे 56 लाख 56,000 म्हणजे 56,000 500 म्हणजे 500 65 म्हणजे 65. Next example is 5231. Write this number in figures. म्हणजे 5231 ही संख्या अंकात लिहा. बघा फिगर्स म्हणजे काय सांगतायत आपल्याला, आता अंकात लिहायची. मग आता ह्याचं लेखन कसं करायचं, चार्ट मध्ये उतरवताना ह्याचं लेखन आपल्याला लेफ्ट टू राईट करत जायचं. लेफ्ट टू राईट. बघा आपण अंकातून अक्षरात घेताना चार्ट मध्ये उतरवताना राईट टू लेफ्ट घेतलं होतं, पण या ठिकाणी अक्षरातून अंकात घेताना इनवर्ड्स टू फिगर काय करायचं तर लेफ्ट टू राईट चार्ट मध्ये उतरवावं याचे. बघा मग चार्ट मध्ये टाकताना सुरुवातीला लिहूयात आपण बघा 5,000 म्हणजे 5 लिहावं. बघा सुरुवातीला 5 लिहावयाचे, पण कुठे लिहायचे 1000 स्थानी, म्हणजे 5 घेऊयात बघा 1000 स्थानावर चार्ट मध्ये. नंतर 2 लिहायचे पण म्हणजे शेकडा स्थानी 100 स्थानी, मग 2 लिहूयात बघा 100 स्थानी. त्यानंतर 31 म्हणजे 31 हे लिहूयात बघा एकक व दशक स्थानी, म्हणजे थोडक्यात 5231. कसं लिहिता येतं बघा 5231. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा 4,03,002. राईट दिस नंबर इनवर्ड्स. म्हणजे 4,03,002 ही संख्या अंकात लिहा. बघ आता
अंकात लिहिताना आपण चार्ट मध्ये उतरवताना काय करतो, लेफ्ट टू राईट जातो. मग लेफ्ट टू राईट म्हटलं तर सुरुवातीला 4 घ्यायचे बघा लक्ष्यस्थानी, 4 लाख म्हणजे लक्ष्यस्थानी 4 घेऊया. नेक्स्ट मध्ये 3 पण कुठे घ्यायचे बघा हजार स्थानी, हजार स्थानी इथं आहे, इथं लिहूया 3. त्यानंतर 2 फक्त 2 आहे म्हणजे एकक स्थानी. मग मध्ये काय करायचं आपल्याला तर 0 0 0 लिहून घेऊया. म्हणजे संख्या काय बनते बघा आपली 403,002 असे आपल्याला अंक नंबर तयार झालेला मिळते. नेक्स्ट मध्ये घेऊया. टू लॅख 3 राईट धिस नंबर इन फिगर्स. मग 2,03,000 ही संख्या अंकात लिहा. बघ चार्ट मध्ये उतरवताना लेफ्ट टू राईट सुरुवातीला 2 लक्ष्यस्थानी लाख, मग लक्ष चार्ट मध्ये इथं 2. नेक्स्ट 3 फक्त 3 म्हणजे एकक स्थानी, मग इथे घेऊया 3 एकक स्थानी. मध्ये 0 0 0 0 म्हणजे 2 0 0 0 0 3. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. म्हणजे बघा हा घटक लोकांना आतापर्यंत कठीण वाटायचा पण सर्वात सोपा घटक आहे तो. फक्त चार्ट एकदा जो लक्षात येणं महत्वाचं आहे. नेक्स्ट मध्ये घेऊया बघा 4,04,000 राईट धिस नंबर इन फिगर्स. म्हणजे 4,04,000 ही संख्या अंकात लिहा. मग चार्ट मध्ये उतरवताना कशी लेफ्ट टू राईट. मग सुरुवातीला 4 लाख लक्ष्यस्थानी, मग लक्ष स्थानी काय बघा 4. नेक्स्ट मध्ये 4 शतक स्थानी, मग 4 घेऊया शतक स्थानी. आणि उरलेल्या ठिकाणी फक्त 0 0 0 0 लिहून टाकूया. म्हणजे काय सांगायचे बघा 400 अंकात लेखन या संख्येचा सांगता येतो. नेक्स्ट मध्ये घेऊया 50,500 म्हणजे 50,505. 50,505 राईट धिस नंबर इन वर्ड्स इन फिगर्स. सॉरी इन फिगर्स. इन वर्ड्स आपल्याला लिहून दिलेली ऑलरेडी. इन फिगर्स अंकात लिहायचे. मग सुरुवातीला 50 कुठे लिहायचे बघा हजार स्थानी. 50,000 स्थानी म्हणजे 10,000 स्थानी 5 लिहायचे. म्हणजे 10,000 5 वेळा म्हणजे 50,000. मग 500 लिहूया शतक स्थानी. 5 लिहूया शतक स्थानी. शतकाचं घर हे येते इथे लिहूयात बघा 5. आणि 5 लिहूयात एकक स्थानी. फक्त 5 म्हणजे एकक स्थानी. मग बाकी रिक्त स्थानावरती 0 0 लिहून घेऊया. म्हणजे 50,505 50,505. नेक्स्ट एक्झाम्पल सांगताय बघा 1,01,101 राईट धिस नंबर इन वर्ड्स इन फिगर्स. सॉरी इन फिगर्स. 1,01,101 ही संख्या अंकात लिहा. मग कशी घ्यायची चार्ट मध्ये आपल्याला लेफ्ट टू राईट चार्ट मध्ये उतरवताना. मग सर्वप्रथम 1 लाख म्हणजे लक्षच्या घरात. लक्षचं घर आहे बघा चार्ट मध्ये 1. त्यानंतर 1 हजारच्या घरात. हजार स्थान आहे बघा इथं 1. त्यानंतर 1 शतकाच्या घरात, शेकड्याच्या घरात 1. आणि 1 फक्त 1 म्हणजे एककाच्या घरात. आणि राहिलेल्या जागेवरती 0 0 लिहून घ्या. म्हणजे 101101 101101. नेक्स्ट एक्झाम्पल सांगताय बघा 7,707 राईट धिस नंबर इन वर्ड्स. सॉरी इन फिगर्स. सॉरी
7707 ही संख्या अंकात लिहा. मग चार्ट मध्ये उतरवताना काय करतोय आपण, तर लेफ्ट टू राईट, मग 7000 स्थानी आहे, 7000 स्थानावरती घेऊया, म्हणजे हजारच्या घरात 7. त्यानंतर 7 शेकड्याच्या घरात, शतकाच्या घरात 7. त्यानंतर फक्त 7 म्हणजे एककाच्या घरात 7. मग राहिलेल्या जागेवरती 0 0 लिहून टाकूया. सांगता येईल बघा, 7707. म्हणजेच एखादी संख्या अंकातून अक्षरात लिहिणे अथवा अक्षरांमधून अंकात लिहिणे एकदम सोपं आहे. फक्त या ठिकाणी आधार घ्यावयाचा बघूया चार्टचा. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, 70,007. राईट दिस नंबर इन फिगर्स. 7707 ही संख्या अंकात लिहा. मग सर्वप्रथम दिलेले अंक हे चार्ट मध्ये उतरवूया. बघ 7 लिहूयात बघा, हजार स्थानी, हजार स्थान आहे बघा इथं 7. सॉरी 70,000 म्हणजे 10,000. 70 होते या, इथं अक्षरात येताना 70चा 7 झालं फक्त, म्हणजे 70,000 पाहिजे का, 70,000. सॉरी एवढं एक लक्षात घ्या. मग 70,000 म्हणजे 10,000च्या घरात घेऊयात बघा 7. नेक्स्ट मध्ये 7, 70,007. सॉरी या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, जमलिंग असं झालेलं आहे. इंग्लिश आणि मराठी ह्यांचं आपण दोन्ही वेगवेगळे घेऊयात बघा. या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी हे दोन वेगवेगळे झालेले आहेत. म्हणजे बघा 70,000, मग 7 कुठे घेऊया, 70च्या घरात, म्हणजे 10,000च्या घरात 7 घेऊया. पहिले इंग्रजीचं करूया आणि मग मराठी. बघा 70,007, 7 फक्त इथं एककाच्या घरात आणि मध्ये 0 0 0, म्हणजे सांगता येईल बघा 70,007. आता हे वेगळं घेऊयात मराठीमध्ये. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. फक्त काय झालं, त्याचं इंग्लिश टू मराठी जे रूपांतर आहे त्यामध्ये थोडासा डिफरन्स आलेला आहे. बघ काय, पहिले 7 घेऊयात हजारच्या घरात, मराठीचं करतोय ना. 7 घेऊयात हजारच्या घरात, खाली घेऊयात किंवा एकदा वरचं पुसूनच घेऊयात, म्हणजे कन्फ्युजन नको. बघा 7 घेऊयात हजारच्या घरात, हजारचं घर आहे बघा या ठिकाणी 7. 7 घेऊयात शेकड्याच्या, शतकाच्या घरात, म्हणजे इथे घेऊयात बघा शतकाच्या घरात 7. आणि नंतर 7 म्हणजे एककाच्या घरात, मध्ये इथे 0 देऊन टाकूया, म्हणजे 7,707. नेक्स्ट एग्जांपल घेऊया, 81,81,. राईट दिस नंबर इन फिगर्स. 81,81,81 ही संख्या अंकात लिहा. मग 81 कुठे लिहायचं बघा, लाखच्या घरात. 81 म्हणजे लक्ष व दशलक्ष मिळून लिहूया 81. त्यानंतर फक्त 81 म्हणजे एकक व दशक मध्ये बघा 81 मध्ये 0 0 0, त्याला 81 0 0 0 81, म्हणजे 81,81,81. नेक्स्ट एग्जांपल घेऊया, 6,06,. राईट दिस नंबर इन फिगर्स. म्हणजे 6,06,00,000. मग बघा फक्त 6 लिहायचे, पण कोणत्या घरामध्ये, कोटीच्या घरात. मग कोटीचं घर कुठे आहे बघा, इथं आहे 6. आणि 6 एककाच्या घरात. बाकी मध्ये सर्व 0 0 लिहून घेऊया, 0 0 0 0 0 0. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशा प्रकारे आज शिकलेलो आहोत. बघा कुठलीही दिलेली संख्या असेल 10 अंकापर्यंत, कुठलीही दिलेली संख्या असेल तर तिचं अक्षरातून अंकात रूपांतर करणे, आणि जर अंकात दिलेली असेल
तर अंकातून अक्षरात रूपांतर करणे. म्हणजे थोडक्यात ती जर इन फिगर दिलेली असेल तर आपल्याला इन फिगर टू वर्ड रूपांतर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, किंवा इन वर्ड दिलेली असेल तर इन वर्ड टू फिगर रूपांतर आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्यापैकी समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. जर अशाच प्रकारे आपण बघा ऑनलाईन लेक्चर सिरीज सोबत सराव पेपर सुद्धा आपण सुरू केलेले आहेत. जर तुम्हाला हे सर्व ऑनलाईन बॅच जॉईन करावयाचे असेल तर माझ्या या नंबरला व्हॉट्सअप अथवा सरळ कॉलच्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.